हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. बघा, आजच्या एपिसोडमध्ये हा सुंदर असा हार्टचं किचन बनवायचं आपण शिकत आहोत. तर हे जे हार्ट आहे हे खूप क्यूट आहे आणि खूप कमी वेळेमध्ये, तुम्ही जर बिगिनर असाल तरी मी खूप वेल एक्सप्लेन केलेला आहे व्हिडिओ, स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे. व्हिडिओ कुठेही मिस करू नका, जेणेकरून तुमचं हार्टही असंच सुंदर बनेल. मल्टी कलरमध्ये कोणताही कलर यूज करून तुम्ही हे हार्ट बनवू शकता. तर व्हिडिओ कसा वाटत आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून जा. आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. व्हिडिओ कुठेही मिस करू नका, जेणेकरून कोणतीही स्टेप तुमची मिस होणार नाही आणि तुमचाही हा हार्ट असा परफेक्ट बनेल. तर बघा, इथे मी आता यूज करणार आहे हा रेड कलरचा यान. हा गंगा ऑलिव्हियाचाच यान आहे. एक सीझर, 3.5 मिलीमीटरची हूक, टेपेस्ट्री नीडल, पान फायबर, रिंग आपण इथे यूज करणार आहे. आता आधी आपण एक मॅजिक रिंग बनवायची आहे. मॅजिक रिंगमध्ये चेन 1 आणि 6 सिंगल क्रोशे आपण बनवून घ्यायचेत. 2, 3, 4, 5 आणि 6 सिंगल क्रोशे बनलेत. आता मॅजिक रिंग क्लोज करून घ्यायची आहे. बघा, मॅजिक रिंग इथे आपली क्लोज झाली आहे. आता आपला जो फर्स्ट हा सिंगल क्रोशे आहे तिथे आपण एक स्लिप स्टिच असं बनवून घ्यायचं आहे. पहिला राऊंड इथे आपला पूर्ण झाला. चेन 1 बनवायची आहे. सेम स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे स्टिचेस बनवायचे आहेत आणि हा आपला एक्स्ट्रा यान सोबत हाईड करत जायचं आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये पण 2 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. 1, 2. नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे, 1 आणि 2. तर असे प्रत्येक स्टिचमध्ये 2-2 सिंगल क्रोशे आपण इथे बनवून घ्यायचे आहेत. इथे आपले एकूण 12 सिंगल क्रोशे दुसऱ्या राऊंडमध्ये तयार आहेत. आता आपला फर्स्ट स्टिच जो आहे तिथे आपण हुक इन्सर्ट करून घ्यायची आहे आणि एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. बघा, आता राऊंड तिसऱ्याची आपण सुरुवात करणार आहे. चेन 1 करायची आहे. सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच आणि नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे स्टिचेस. पुढे परत नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच आणि त्याच्या पुढे 2 स्टिचेस. तर आता तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला अल्टरनेट 1, 2, 1, 2 असे स्टिचेस बनवायचे आहेत. म्हणजेच असे इन्क्रीज आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत. तर ह्याच पॅटर्न यूज करून इथे आपण तिसरा राऊंड आपला कंप्लीट करून घेऊयात. बघा, पूर्ण तिसरा राऊंड माझा बनवून रेडी झाला आहे. आता परत पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये आपण हुक इन्सर्ट करून इथे एक स्लिप स्टिच असा बनवून घेतला. आता बघा, ऑलरेडी असा एक पार्ट मी इथे बनवून तयार ठेवला आहे. तर असे 2 पार्ट्स आपण रेडी करायचे आहेत. आणि आता काय करायचं बघा, आपण इथे आपण कट करायचं नाही आहे. आपलं जे यान आहे ते कट न करता आपण काय करायचं आहे बघा, आपलं जे हुक आहे आता ते आपण इथे, जिथे आपण आता हा धागा कट केला आहे पहिल्या पार्टचा, तिथे आपण हुक इन्सर्ट केली आणि आपलं जे यान आहे ते इथे काढून आपण आणि आपल्या या स्टिचमधून असं काढून घेतलं आहे. तर इथे हे दोन्ही जे पार्ट्स आहेत, दोन्ही जे आपण राऊंड्स बनवलेत, सर्कल्स बनवलेत, ते आपण इथे जॉईन केले. आता इथून आपण सुरुवात करायची. चेन 1 केला आणि ह्या सेम स्टिचमध्ये आपण एक सिंगल क्रोशे बनवला. बघा, आणि 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर बघा, आता 10 बनवलेत मी. पण आपले या सर्कलमधले 18 सिंगल क्रोशे आणि ह्या दुसऱ्या सर्कलमधले पूर्ण 18 सिंगल क्रोशे असा हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे. म्हणजे ह्या राऊंडनंतर आपल्याकडे एकूण 36 म्हणजेच 36 सिंगल क्रोशे असणार आहेत. तर हा राऊंड इथे आपण
पूर्ण करून घेऊयात. प्रत्येक स्टिचमध्ये फक्त एक सिंगल क्रोशे स्टिच असाच आपला राऊंड असणार आहे. बघा आता जे दोन्ही सर्कल्स आहेत त्यातले 18 सिंगल क्रोशे आपण या राऊंडमध्ये एकत्र बनवून घेतले. आणि आता आपला जो फर्स्ट हा इथे सिंगल क्रोशे आहे, इथे आपण हुक इन्सर्ट केली आणि स्लिप स्टिच इथे बनवून घेतला. तर बघा आपला हा 36 सिंगल क्रोशेचा हा पहिला राऊंड झाला. आता असेच फक्त एका सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे अजून असेच आपल्याला 2 एकूण राऊंड्स बनवून घ्यायचे आहेत. म्हणजे इथे चेंजेस असे काहीच नाही आहेत, फक्त पहिल्या प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक एक सिंगल क्रोशे असे आपल्याला अजून 2 पूर्ण राऊंड्स बनवून घ्यायचे आहेत. बघा जो नेक्स्ट राऊंड आहे आपण थोडं लक्षपूर्वक बघायचं, कारण याच्यामध्ये आपण जो प्रॉपर शेप आपला हार्टचा येणार आहे तो इथे शिकणार आहोत. तर बघा काय करायचं आहे, चेन 1 केली, सिंगल क्रोशे 1 2 3 4 5 6 आणि 7 सिंगल क्रोशे मी इथे बनवले. आता नेक्स्ट काय करायचं आहे बघा, आपण हा जो 8वा सिंगल क्रोशे याचा फ्रंट लूप घ्यायचा आहे आणि जो 9वा सिंगल क्रोशे याचा फ्रंट लूप घ्यायचा आहे आणि या दोघांचा मिळून एक आपण सिंगल क्रोशे बनवायचा, म्हणजे डिक्रीज केला आपण इथे थोडक्यात. परत जो नेक्स्ट सिंगल क्रोशे आहे तो आणि त्याच्या पुढचा सिंगल क्रोशे आहे तो, ह्या दोघांचा मिळून एक सिंगल क्रोशे करायचा आहे, म्हणजे अजून एक डिक्रीज करायचं आहे. तर 7 सिंगल क्रोशे आपण बनवले. नंतर 8वा आणि 9व्याचा एक बनवला आणि 10 आणि 11 जो सिंगल क्रोशे आहे त्याचा एक बनवला. आता आपल्याला पुढे एकूण 14 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि हा 14. आता इथे मी 14 सिंगल क्रोशे केले. आता परत जो 15वा आहे बघा, 15 आणि 16 याचे फ्रंट लूप्स घ्यायचे, इथे एक डिक्रीज करायचं आहे आणि आता जो 17 आणि 18 ह्या दोघांचा एक बनवून डिक्रीज करायचं आहे. परत आता जे आपले उरलेले पुढचे 7 सिंगल क्रोशे आहेत ते आपण ॲज इट इज बनवून घ्यायचे. तर 2 3 4 5 6 आणि 7. तर असा आपला हा नेक्स्ट राऊंड होता. आता पहिल्या स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच बनवून घेऊ आणि नेक्स्ट राऊंडसाठी चेन 1 बनवून घेऊ. सेम स्टिचमध्ये एक स्टिच आणि प्रत्येक स्टिचमध्ये एक एक सिंगल क्रोशे स्टिच असा हा राऊंड आपण इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे. शेप काही आता असं दिसत आहे. आता आपल्याकडे या राऊंडमध्ये एकूण 32 सिंगल क्रोशे उरलेत. आता फर्स्ट स्टिचमध्ये परत आपण स्लिप स्टिच बनवायचं आणि नेक्स्ट राऊंडसाठी चेन 1 बनवायची आहे. सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे. आता आपण एकूण 6 सिंगल क्रोशे बनवून घ्यायचे. आता हा एक झाला, 2 3 4 5 आणि 6 सिंगल क्रोशे इथे बनलेत. आता परत आपण काय करायचं आहे, 2 स्टिचचा एक स्टिच बनवायचं आहे, म्हणजे इथे आपण डिक्रीज करत आहोत आणि परत पुढच्या 2 स्टिचचा एक स्टिच इथे बनवून घ्यायचं आहे. नेक्स्ट आता आपण 12 सिंगल क्रोशे स्टिचेस इथे बनवून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 सिंगल क्रोशे इथे बनलेत. तर परत पुढच्या दोघांमध्ये आपण एक डिक्रीज करायचं आहे. फ्रंट लूप्स घेऊन आपण एक डिक्रीज करू आणि परत पुढच्या दोघांमध्ये घेऊन एक डिक्रीज करू. शेवटी आपल्याकडे एकूण 6 सिंगल क्रोशे उरलेत, तर ते ॲज इट इज आपण बनवून घ्यायचे. सिंगल क्रोशेनंतर पहिल्या स्टिचमध्ये आपण एक स्लिप स्टिच बनवून घेऊ. नेक्स्ट राऊंडसाठी चेन 1 करायची आहे. सेम स्टिचमध्ये एक स्टिच असे आपण आता 5 सिंगल क्रोशे स्टिचेस बनवून घ्यायचे आहेत. हे 3 4 आणि 5 सिंगल क्रोशे झाले. परत आता इथे आपण फ्रंट लूप्स घ्यायचे दोघांचे आणि इथे डिक्रीज करायचे. नेक्स्ट स्टिचमध्ये पण ह्या 2 स्टिचचे आपण फ्रंट लूप्स घ्यायचे आहेत आणि इथे डिक्रीज करायचं आहे. पुढचे आता 10 स्टिचेस आपण ॲज इट इज बनवून घेऊ. 1 2 3 4 5 6 7
8 9 आणि 10. 10 सिंगल क्रोशे इथे बनवले. परत पुढच्या चौघांमध्ये आपण डिक्रीज करायचं आहे, म्हणजे दोघांचा मिळून एक सिंगल क्रोशे इथे आपण असं बनवून घ्यायचं आहे. डिक्रीज करताना मात्र आपण जे फ्रंट लूपमध्ये वर्क करतो त्याने फिनिशिंग थोडं छान येतं. आपल्या वर्कमध्ये कुठेही गॅप वगैरे दिसत नाही, म्हणून फ्रंट लूप्समध्येच आपण डिक्रीज करायचे असतात. तर पुढचे जे 5 सिंगल क्रोशे उरलेत ते आपण ॲज इट इज बनवून घेऊ. 2 हे 3 4 आणि 5. तर बघा आपलं वर्क आतापर्यंत हे असं दिसत आहे. पहिल्या स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच, नेक्स्ट राऊंडसाठी चेन 1 सिंगल क्रोशे 1 इन द सेम स्टिच, नंतर 2 3 आणि 4 स्टिचेस झाले. आता परत पुढच्या दोघांचे फ्रंट लूप्स घेऊन इथे 2 डिक्रीज आपण करून घ्यायचे आहेत. तर बघा इथे डिक्रीज झाला. परत पुढच्याचा फ्रंट लूप आणि त्याच्या नेक्स्ट स्टिचचा फ्रंट लूप घेऊन इथे एक डिक्रीज झाला. आता पुढचे 8 स्टिचेस आपण जशाला तसे विणून घ्यायचे. 2 3 4 5 6 7 आणि 8 स्टिचेस नंतर परत आपण 2 डिक्रीज इथे करायचे आहेत. हा एक आणि दुसरा आणि हा तिसरा. परत पुढचे जे 4 सिंगल क्रोशे उरलेत 1 2 3 आणि 4 हे जशा तसे आपण बनवून घेतले. परत पहिल्या स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच, नेक्स्ट राऊंडसाठी चेन 1, नंतर सिंगल क्रोशे 3 बनवायचे. आता हा 2 आणि 3 सिंगल क्रोशे बनले. परत 2 डिक्रीज इथे आपण करून घ्यायचे आहेत. हा पहिला डिक्रीज झाला आहे आणि इथे हा दुसरा डिक्रीज आपला झाला आहे. आता पुढचे 6 सिंगल क्रोशे आपण ॲज इट इज बनवायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 सिंगल क्रोशे बनवले. परत पुढच्या दोघांमध्ये आपण डिक्रीज करणार आहोत. हा पहिला डिक्रीज झाला आणि हा आपला नेक्स्ट डिक्रीज झाला. पुढचे राहिलेले 3 सिंगल क्रोशे आपण जशाला तसे विणून घ्यायचे आहेत. 2 आणि हा 3. परत पहिल्या स्टिचमध्ये आपण स्लिप स्टिच बनवला. नेक्स्ट राऊंडसाठी चेन 1 करायची आहे. सेम स्टिचमध्ये एक स्टिच, नेक्स्ट स्टिचमध्ये एक स्टिच. हे 2 स्टिचेस आपण बनवले. आता आपण तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये मिळून डिक्रीज करणार आहोत आणि त्याच्या पुढच्या 2 स्टिचेसमध्ये आपण परत डिक्रीज करणार आहोत. पुढचे राहिलेले 4 स्टिचेस आपण ॲज इट इज बनवायचे आहेत. 1 2 3 आणि 4. परत जे नेक्स्ट दोघं स्टिच आहेत त्यांच्यामध्ये आपण डिक्रीज करून घ्यायचं आहे. 1 आणि हा 2 हे 2 डिक्रीज झाले. पुढचे राहिलेले 2 स्टिचेस आपण ॲज इट इज विणून घेऊयात. पहिल्या स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच बनवून घेऊ. बघा आता आपलं वर्क काही असं हे दिसत आहे. तर बघा हा हार्ट शेप छानपैकी आता बनला आहे. त्याच्यामध्ये आपण जे फायबर फिलिंग आहे ते करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आता मी फायबर फिलिंग करून घेतलं आहे. चेन 1 केली आहे मी. लास्ट राऊंड आपला हा असणार आहे. आता प्रत्येक हे जे 2 स्टिचेस आहेत आता फ्रंट लूपमध्ये हुक इन्सर्ट करायची आणि नेक्स्ट फ्रंट लूपमध्ये हुक इन्सर्ट करायची आणि ह्या प्रत्येक दोघांचा मिळून आपल्याला एक डिक्रीज इथे करून घ्यायचं आहे. म्हणजे दोघांमध्ये एक स्टिच, दोघांमध्ये एक स्टिच. म्हणजे आता आपले ह्या राऊंडमध्ये 12 स्टिचेस उरलेत. तर त्या 12 स्टिचेसच्या आपण 6 स्टिचेस इथे करून घेणार आहोत. तर बघा हे सगळ्या 2 लूप्समध्ये एक डिक्रीज आपण करून घ्यायचं आहे. इथे डिक्रीजचा आपला शेवटचा राऊंड झाला आहे. ते आपण हुक इन्सर्ट करून घेतली आणि
एक स्लिप स्टिच इथे बनवून घेतला. आता आपण काय करायचं, थोडंसं लॉंग टेल ठेवून यान इथून कट करून घ्यायचं आहे आणि इथे चेन 1 करून आपलं जे यान आहे ते इथे बंद करून घ्यायचं आहे. तर बघा आपलं वर्क आता हे असं दिसत आहे. आता आपण काय करायचं आहे, जी यान नीडल आहे त्याच्यामध्ये बघा आपलं जे एक्स्ट्रा यान आहे ते असं इथे टाकून घेऊयात आणि जे आपले हे 6 आता सिंगल क्रोशे उरलेत त्यांचा फक्त हा आपला फ्रंट लूप घ्यायचा आहे आणि प्रत्येक फ्रंट लूपमधून आपण अशी ही आपली नीडल आहे ती काढून घ्यायची आहे. तर हे 3 4 5 आणि हे 6 आणि नंतर आपण हे टाईटली ओढून घ्यायचे, म्हणजे जे शेवटचं आपलं जे ओपनिंग होतं ते पूर्ण इथे क्लोज झालं आहे. बघा हे इथे क्लोज झालं आहे. इथे आपण एक स्टिच असाच रँडमली करून घ्यायचं आहे असा आणि आपलं जे हे आता एक्स्ट्रा यान आहे हे आपण इथून आपली जी हुक आहे ती अशी नीडल आहे ती अशी आपण काढून घ्यायची आणि जे आपलं एक्स्ट्रा यान आहे ते हाईड करून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. आता हे एक्स्ट्रा यान आपण इथून कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथे आपलं हे सुंदर असं हार्ट बनून रेडी झालं आहे. आणि हे बघा इथे मी आता एक की रिंग पण अटॅच करून घेतली आहे. तर आपलं जे हार्ट आहे ते सुंदर असं हार्ट आणि परफेक्ट बघा खूप परफेक्ट हार्ट हे इथे बनून रेडी. तर बघा आजच्या एपिसोडमध्ये आपण हे सुंदर आणि एक क्यूट असं हार्ट बनवायचं शिकलो आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल, काही अडचण असेल तर कमेंटमध्ये ते नक्की लिहा. मी तुमच्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करते. तुमच्या सगळ्या कमेंट्स मी वाचते, त्यांना रिप्लाय करते. तर नक्की कमेंट सोडून जा आणि जर छान वाटलं असेल तर तीही कमेंट नक्की कमेंट बॉक्समध्ये सोडून जा. जर चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.